नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, तुम्हाला एक महत्वाची सूचना देऊ इच्छितो. चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलच्या मार्फत तुम्हाला पीडीएफ मोफत पीडीएफ मिळणार आहे. चालू घडामोडीचे सर्व क्वेश्चन. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, नुकतीच होऊ घातलेली पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, ग्रामसेवक भरती असो किंवा कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा, बँकिंग असो, टीसीएस बीपीएस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असो, सगळ्या परीक्षांसाठी लागणाऱ्या एमपीएससीच्या असो, ग्रुप बीच्या असो, सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या चालू घडामोडीच्या जे प्रश्न आहेत ते तुम्हाला अगदी मोफत पीडीएफ मार्फत मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे. वळूया आजच्या व्हिडिओकडे. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 कुठे आयोजित होत आहे? डल लेक, जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 2, या फेस्टिवल मध्ये म्हणजेच खेलो इंडिया फेस्टिवल मध्ये किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी होत आहेत? तर 36, म्हणजे सर्वच्या सर्व. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. सभावार सभावार वेब पोर्टल कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले? तर हे लॉन्च केले पंचायती राज मंत्रालय. प्रश्न क्रमांक 4, सभावार वेब पोर्टलचा पायलट प्रोजेक्ट कोणत्या राज्यात सुरू झाला? तर हा सुरू झाला त्रिपुरा राज्यात. मुख्यमंत्री थायुमनवर योजनेचा उद्देश काय? तर उद्देश आहे 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांना मोफत राशन पुरवणे. बघा, प्रश्न क्रमांक 6, मुख्यमंत्री थायुमनवर योजनेचे उद्घाटन कोणी केले? तर या योजनेचे उद्घाटन केले तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी. तर आपण तामिळनाडू बद्दल माहिती बघूया. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती तामिळनाडू बद्दल आपण आता लगेच बघणार आहोत. हे बघा, तामिळनाडू, त्याची राजधानी आहे चेन्नई, राज्य भाषा आहे तामिळ, जी भारताची सर्वात जुनी शास्त्रीय भाषा आहे. तर हा प्रश्न विचारला जातो, गेलेला आहे आणि विचारला जाईल. त्यामुळे बघा, तामिळनाडूची राज्यभाषा तमिळ आहे, भारताची सर्वात जुनी शास्त्रीय भाषा. ठीक आहे. प्रमुख नद्या कोणत्या? कावेरी, वैगई, पळार, ताम्रपर्णी. ठीक आहे. प्रमुख समुद्र किनारे, मरीना बीच. चेन्नई जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब समुद्र किनारा. बघा, हा पण मुद्दा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. चला, प्रमुख सण, पोंगल म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे पोळा, तमिळ नवीन वर्ष आणि दीपावली. नृत्य प्रकार, भरतनाट्यम, भारताचा प्राचीन शास्त्रीय नृत्य प्रकार. बघा, महत्वाच्या गोष्टी तुम्हाला हायलाइट करून देतो. बघा, राज्यभाषा भारताची सर्वात जुनी शास्त्रीय भाषा आणि नृत्य प्रकार. ऐतिहासिक स्थळ काय? मदुराई मीनाक्षी मंदिर, तंजावर बृहदेश्वर मंदिर, जे युनेस्को मध्ये आहे. ठीक आहे. मदुराईचं नाही, तंजावरचं आहे. महाबलीपुरमचं युनेस्को मध्ये आहे. आणि रामेश्वरम मंदिर, जे प्रभू श्री रामचंद्रानं श्रीलंकेत जाताना तिथं पूजा केली ते मंदिर. ठीक आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. तर हे महत्वाचं लक्षात ठेवायचंय. चला,
हा, तर आपण हे ऑगस्ट महिन्यातल्या काय म्हणतो त्याला, एक सेकंड. ऑगस्ट महिन्यातल्या दिनविशेषावर एक नजर टाकू. बघा, 1 ऑगस्टला मुस्लिम महिला अधिकार दिन, म्हणजे ट्रिपल तलाक कायदा ज्या दिवशी लागू झाला म्हणून मुस्लिम महिला अधिकार दिन. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिन, जपानवरचा अणुबॉम्ब हल्ला 1945 ला झाला होता. 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिन. 8 ऑगस्ट 1942 ला भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली होती. 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिन किंवा भारताचा क्रांती दिन. 9 ऑगस्टला नागासाकी दिन, म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी या दोन जपान मधल्या शहरावर 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 अशा अनुक्रमे 2 वेळा अमेरिकेनं अणुबॉम्ब हल्ला केला होता. आणि त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध थांबलं, कारण खूप लोक त्यामध्ये मारले गेले. आणि 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन. चला, 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिन. 13 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय डावखुरी दिन. 15 ऑगस्ट अर्थात भारतीय स्वातंत्र्य दिन. 1947 ला भारत स्वतंत्र झाला. 19 ऑगस्ट जागतिक मानवतावादी दिन. 20 ऑगस्ट सद्भावना दिन, राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त माजी पंतप्रधान. अक्षय ऊर्जा दिन. 23 ऑगस्ट चंद्रयान विजय दिवस, म्हणजे चंद्रयान 3 ला. आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन, मेजर ध्यानचंद यांची जयंती. ठीक आहे. बघा, हे एक महत्वाचं एक घेऊन टाकू. ईशान्य भारतातील राज्य व त्याची राजधानी आहे की नाही, याला सप्तभगिनी राज्य म्हणतात. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर, आसामची राजधानी दिसपूर, मणिपूरची राजधानी इम्फाळ, मेघालयची राजधानी शिलाँग, नागालँडची राजधानी कोहिमा, मिझोरामची राजधानी आयझॉल, त्रिपुराची राजधानी आगरतळा. ठीक आहे. चला, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, ऑपरेशन फाल्कन योजना कोणत्या प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी सुरू केली गेली आहे? आणि ही गेलेली आहे गेंड्याचं संरक्षण करण्यासाठी, है की नाही. चला, ऑपरेशन फाल्कन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर हे सुरू करण्यात आले आसाम राज्यामध्ये, है की नाही. आसाम मध्येच गेंडे जास्त आहे. काय झाडी काय डोंगर मध्ये, पण आपले तिकडचे काही गेंडे गेले. असो, आपल्याला त्याच्यावर टिप्पणी नाही करायची. हिंदुस्तान झिंक आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती? तर ही आहे हिंदुस्तान झिंक. हे बघा, इथे थोडीशी गफलत झाली परत एकदा. हा, प्रश्न एवढाच होता, उत्तर आधीच त्यात ऍड झाले. बघा, आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती आहे? तर हिंदुस्तान झिंक, असं तीच उत्तर. चलो, कोई दिक्कत नहीं, अपने को क्या है, आपल्याला नॉलेजशी मतलब, मार्काशी मतलब, आपल्या सरकारी नोकरीशी. चला, प्रश्न क्रमांक 10. हिंदुस्तान झिंक कोणत्या ग्रुपची उपकंपनी आहे? तर ही आहे वेदांत ग्रुपची. प्रश्न क्रमांक 11. HAWK प्रणाली लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते? तर ज्या राज्याबद्दल आपण माहिती बघितली, तामिळनाडू. जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. JP सेनानी पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर ही योजना सुरू केली बिहार राज्य सरकार. बघा, 1972 म्युनिक ऑलिम्पिक मध्ये हॉकीत कस्य पदक
विजेते डॉक्टर व्ही सी पेस यांचे निधन कुठे झाले? तर कोलकाता. असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, डेमोग्राफी मिशन हे राष्ट्रीय अभियान कोणत्या उद्देशाने सुरू केले गेले? तर हे बेकायदेशीर स्थलांतर व लोकसंख्याशास्त्रीय बदलांना तोंड देण्यासाठी. आणि आजचा शेवटचा प्रश्न, अपार आयडी ही योजना कोणत्या धोरणाअंतर्गत सुरू करण्यात आली? तर नवीन शिक्षण धोरण 2020. तर मित्रांनो, आजचे आपले प्रश्न संपले. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा आठवण, TCS IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा किंवा पोलीस भरती, जे आता 15,000ची पोलीस भरती आलेली आहे, तसेच तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, MPSC ग्रुप बी, कोणत्याही स्पर्धा परीक्षा ज्यासाठी चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जातात, त्याचा तुमचा एकही मार्क जाऊ नये यासाठी चालू घडामोडीवाला घेऊन आलाय मोफत PDF. तर या गोष्टीचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यायचा आहे. मोफत PDF मिळवण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकला क्लिक करून ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि आपले मार्क फिक्स करा, सरकारी नोकरी फिक्स करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच.